जय भीम. मी डॉक्टर सुशील सूर्यवंशी, प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य. प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्यावरती टीका केली आणि त्या टीकेमध्ये त्यांनी एक धर्माच्या विरुद्ध वातावरण तयार व्हावं या दृष्टिकोनातून त्यांच्या टीकेचा आशय होता. परंतु मी त्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो, आम्ही तुमच्याकडे एक वैचारिक ऊर्जा देणारा आणि आपल्या भाषणातून प्रबोधन करणारा व्यक्ती म्हणून आपल्याकडे बघत होतो. परंतु आज ही जे काही आमचे समज होते ते आपण फोल ठरवलेले आहे. एवढंच काय, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही तरुण दोन्ही बाजूची आपली मतं मांडताना दिसतात. परंतु आपण वयस्कर आहात, आपण या आशयाची भाषणं करणं अत्यंत घातक आहे. आपण दोन्ही समाजामध्ये सामंजस्य कसं राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे. एवढंच काय, माननीय नेते आनंदराज आंबेडकर साहेबांचे तुम्ही आतापर्यंतची भाषणं बघा, एकाही भाषणामध्ये त्यांनी मातंग समाज किंवा इतर कोणत्याही समाजावरती टीका टिप्पणी केलेली नाही. एवढंच काय, तर आमच्या पदाधिकाऱ्यांना देखील ते सूचना करतात की आपण मातंग समाजावरती बोलता कामा नये आणि आमच्याही कधी शब्दातून किंवा भाषणातून अशा पद्धतीची टीका आपल्याला पाहावयास मिळालेली नसेल. परंतु आपली हिंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजावरती टीका करण्यापर्यंत पोहोचलेली आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला बोलण्याचा, लिहिण्याचा आणि वाचण्याचा अधिकार दिला, त्यांच्यावरती आपण टीका करू पाहतात. ही सवंग प्रसिद्धी मिळण्याचं साधन आहे आपल्याला असं वाटत आहे. परंतु आपण हे विसरत आहात की ज्यांनी तुम्हाला हे सगळं दिलंय त्यांच्या वारसावरती टीका करण्याची आपली लायकी आहे का? आणि जर हे तुमचं वागणं तुम्ही सुधारलं नाही, तुम्ही सतत जर आनंदराज आंबेडकर साहेब आणि आंबेडकर कुटुंबावरती टीका करत राहिलात तर आंबेडकरी समाज तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्ताने इशारा देतो. जय भीम, नमो बुद्धाय.